नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू विप्राज लर्न ॲट होम. तर आज आपण बघणार आहोत लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचा पार्ट 1 आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला. जर तुम्ही बघितलेला नसेल तर यूट्यूब चॅनलवर त्याचा व्हिडिओ आहे, तो पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला हा नेक्स्ट पार्ट लक्षात येईल. ओके, तर त्यालाच मराठीत काय म्हणतात, दोन चलातील रेषीय समीकरणे. तर आज आपण बघणार आहोत की हे जे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स देतात किंवा दोन चलातील रेषीय समीकरणे देतात, त्याच्यासाठी ग्राफ कसा काढायचा. ग्राफ फॉर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स काय असतो, तर स्ट्रेट लाईन असते. ती कशी स्ट्रेट असेल, परंतु स्ट्रेट लाईन असते. अँड हे जे पॉइंट्स असतात ह्या लाईनवरचे, दोज पॉइंट्स आर, ते पेअर असतात नंबर्सचं विच विल सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन्स. म्हणजे ही एक सरळ रेषा असते ज्याचे जी क्रमित जोडी असते त्याची, म्हणजे कोणताही पॉइंट येतला, हा पॉइंट, हा पॉइंट, हा पॉइंट, तर ते जे समीकरण दिलेलं आहे ना त्या लाईनसाठी, ते सॅटिस्फाय करतं. तर आता मी तुम्हाला, हे तर थोडक्यात झालं, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी एक्झॅक्टली काय म्हणते ते. 2x - y = 4 याच्यासाठी ग्राफ काढायचा आहे. तर आपली गिवन इक्वेशन काय आहे, तर किंवा समीकरण काय आहे, 2x - y = 4. आपल्याला फक्त स्ट्रेट लाईन साठी किती पॉइंट्स लागतात, 2 लागतात. खरं चुकून आपला एखादा पॉइंट चुकला तर आपला ग्राफच पूर्ण चुकीचा येईल. म्हणून आपण मिनिमम 3 किंवा 4 पॉइंट्स काढायचे आणि मग ग्राफ ड्रॉ करायचा. ओके, तर आता आपण एक पॉइंट्स काढू. तर पॉइंटच्या आधी आपण पहिला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढू. एक्स अंश आणि वाय अंश. हा झाला एक्स ऍक्सिस किंवा एक्स अंश आणि हा वाय ऍक्सिस, वाय अंश. आणि त्याच्यावर 1-1 सेंटीमीटरचा हा मधला जो असतो आरंभ पॉइंट किंवा ओरिजिन, त्याला 0 असतं ना. आणि 1-1 सेंटीमीटरच्या अंतरावर त्याच्यामध्ये व्हॅल्यूज देऊ, जसं 1, 2, 3, 4, 5, 6 आणि पुढे भरपूर साऱ्या व्हॅल्यू असते. आणि ह्या लाईनवर, संख्या रेषेवर किंवा लाईनवर लेफ्ट साइडला निगेटिव्ह असणार आहे, बरोबर. तेवढ्या सेम डिस्टन्सवर घ्यायच्या 1-1 सेंटीमीटरवर. -1, -2, -3, -4, -5, -6. ठीक आहे. सेम आता वाय ला पण इकडे पॉझिटिव्ह येतील, इकडे निगेटिव्ह येतील, म्हणजे ह्या साइडला धन आणि ह्या साइडला ऋण नंबर्स येतील. ठीक आहे. 1-1 सेंटीमीटर वर मार्क करा. 1, 2, 3, 4, 5. खालच्या साईडला -1 येते. -1, -2, -3, -4 आणि -5. हे झाले पॉइंट्स. आता आपल्याला हे जे दिलेलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे, 2x - y = 4, किंवा दोन चलातील रेषीय समीकरण काय दिलेलं आहे, 2x - y = 4. तर याच्यासाठी आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. तर पहिला मला x आणि y च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज घ्याव्या लागतील इथे लाईन ड्रॉ करायसाठी. तर त्याच्यासाठी आपण एक टेबल बनवू, x, y, आणि इथं x आणि y चा पेअर, म्हणजे जो पॉइंट ड्रॉ करायला आपल्याला ह्या दोन्हींची व्हॅल्यू माहित असली की. पहिला ह्या समीकरणामध्ये जी पण व्हॅल्यू घेईल ना, आता ह्या ग्राफ वरून व्हॅल्यू घ्यायची, तर ती ह्या समीकरणात घालायची आणि दुसऱ्याची व्हॅल्यू शोधायची. फॉर एक्झाम्पल, मी पहिला x ची व्हॅल्यू 0 घेतली, तर x 0 असेल तर ह्याच्यामध्ये घाला 2 × 0 - y = 4. 2 × 0 0, तर -y = 4, तर y = -4. हे मायनस या साईडला जाईल, राईट. मग इथं y ची व्हॅल्यू येईल -4. मग हा पॉइंट झाला 0, -4. आता दुसरी x ची व्हॅल्यू घ्या 2. सपोज मी x ची व्हॅल्यू घेतली 2, 0 झाली, आता 2 घेऊ. तर 2, आता पुन्हा ही इक्वेशन, हे समीकरण घ्या, 2x - y = 4. आता x ची व्हॅल्यू आपण काय घेतलेली आहे, 2 घेतलेली आहे, तर ह्या x च्या जागी आपल्याला 2 लिहायचं आहे. ठीक आहे. 2 × 2 - y = 4. 2 2 = 4, -y = 4. मग हे 4 इकडचे हे 4 ह्या साईडला आणा आणि y
पलीकडच्या साईडला न्या इक्वल टूच्या -4 इक्वल टू वाय. तर y इक्वल टू 4 - 4 0. तर y ची व्हॅल्यू इथे झाली 0. म्हणजे हे कोणतं पेअर झालं, क्रमित संख्या कोणती झाली 2, 0. हा आणखी एक पॉइंट मिळाला आपल्याला. आता थर्ड आपण घेऊ x ची व्हॅल्यू 3 घेऊ फॉर एक्झाम्पल. तर पुन्हा इथे करायचं सेम आपल्याला इक्वेशन किंवा सेम समीकरण घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये फक्त x ची व्हॅल्यू 3 घ्यायची. आता मी ह्या व्हॅल्यूज रॅन्डमली कुठल्या घ्यायला ज्या ह्या ग्राफवर प्रेझेंट आहेत, कारण आपल्याला त्याच्यावर लाईन ड्रॉ करायची आहे बरोबर. तर 3 घेऊ. तर 2 इंटू इथे x च्या जागी 3 मायनस y इक्वल टू 4. मग 2 3 जा 6 झाले. 2 गुणाकार 3 बरोबर 6 मायनस y इक्वल टू 4. तर 6 हे 4 ह्या साईडला आणा आणि y त्या साईडला घेऊन जा. तर काय होईल 6 - 4 इक्वल टू y. 6 - 4 इज 2. म्हणजे y ची व्हॅल्यू इथं 2 आली. तर हे काय पेअर होईल 3, 2 क्रमित जोडी 3. x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू 2. आता आपण 3 पॉझिटिव्हच घेतले x च्या व्हॅल्यू बरोबर. एक निगेटिव्ह घेऊन बघू. तर सपोज मी x ची व्हॅल्यू -1 घेतली, तर मी इथं -1 लिहीन. आता पुन्हा आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर पुन्हा त्या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू -1 घाला. 2 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे -1 मायनस y इक्वल टू 4. मग 2 इंटू -1 म्हणजे किती -2 मायनस y इक्वल टू 4. मग हे -2 आहे तसं ठेवा. y त्या साईडला न्या आणि 4 इकडच्या साईडला ना. इकडे +4 चे इकडे -4 होईल आणि हे -y त्या साईडला जाऊन +y होईल. सो y इक्वल टू -2 - 4 इज -6. तर y ची व्हॅल्यू आली -6. तर हे काय पेअर झालं एक्स वाय चा पेअर -1, -6 म्हणजे ही क्रमित जोडी झाली. तर आपल्याला आता 4 पॉइंट्स मिळालेले आहेत बरोबर. हे 4 पॉइंट्स आपल्याला त्या ग्राफ वरती ड्रॉ करायचे आहेत. तर पहिला पॉइंट काय आहे 0, -4 म्हणजे x ची व्हॅल्यू 0. तर x इथं 0 आलं. y ची व्हॅल्यू -4 म्हणजे पहिला पॉइंट इथे येईल 0, -4. ठीक आहे. दुसरा 2, 0 x ची व्हॅल्यू 2 आली आणि y ची x इकडे 1, 2 आणि y ची 0 म्हणजे इथेच राहील. तर हा झाला 2, 0 पॉइंट झाला. थर्ड कोणता आहे 3, 2 बरोबर. तर x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू किती आहे इथे 2 आहे. तर y ची पण आपल्याला इकडे 1, 2 म्हणजे 3 आणि 2 इथे येईल कुठेतरी बरोबर. 3, 2 आणि हा जो पॉइंट आहे x ची व्हॅल्यू -1 म्हणजे ह्या लाईनला येईल आणि y ची व्हॅल्यू -6. तर आपल्याला हा आरो थोडा अजून खाली वाढवावा लागेल. इथे येईल -6. तर इथे येईल तो पॉइंट बरोबर. तर हा पॉइंट येईल -1, -6. आता ह्या 4 पॉइंट्स मधून एक लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला स्ट्रेट लाईन. ओके. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. ही अशी ड्रॉ झाली. मी 4ही पॉइंट्स मधून लाईन ड्रॉ केली. कोणते कोणते पॉइंट्स होते आपले 0, -4 हा 2, 0 3, 2 आणि -1, -6. तर ह्याच्यातून ही स्ट्रेट लाईन जाते म्हणजे 2x - y = 4 याची ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे किंवा आलेखामध्ये अशी स्ट्रेट लाईन येईल त्याची. तुम्ही पण स्वतः करून बघा अशी स्ट्रेट लाईन येते का. ठीक आहे. तर आपण ह्या लाईनवर याची जी लिनियर इक्वेशन किंवा रेषीय समीकरण आहे ते देऊ. तर ही लाईन कशाची आहे 2x - y = 4 ची. ठीक आहे. समजलं का. तर आता आपण पुढचं एक एक्झाम्पल बघू. x = 2 ची लाईन कशी ड्रॉ करायची. इकडे पुन्हा मी सेम केलेलं आहे. x ऍक्सिस ड्रॉ केलं म्हणजे x अंश, y ऍक्सिस ड्रॉ केलं आणि त्याच्यावर 1-1 सेंटीमीटर अंतरावर मी ह्या साईडला पॉझिटिव्ह नंबर, इकडे निगेटिव्ह,
वाय ऍक्सिस वर वरच्या साईडला पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह नंबर्स दिले. तर x इक्वल टू 2 म्हणजे काय, ह्याला आपल्याला 2 व्हेरिएबल्स मध्ये लिहायचंय. तर ते कसं लिहिणार आपण, x च्या पुढे 1 असणार आहे बरोबर, म्हणजेच काय 1x प्लस 0 टाइम्स y, y नाहीये म्हणजे 0 टाइम्स आहे, इक्वल टू 2. आता आपण ह्याच्या जसं आधी मी सांगितलं की पहिला 3 किंवा 4 पॉइंट्स काढा त्याचे. आपण x ऍक्सिस काढलं, y ऍक्सिस काढलं, त्यानंतर ही जी पण लिनियर इक्वेशन आहे किंवा रेषीय समीकरण आहे 2 व्हेरिएबल मधला, त्याचे 4 पॉइंट्स काढायचे. कोणते पॉइंट्स काढायचे की x ची व्हॅल्यू इथे अज्युम करून पॉइंट्स काढायचे. ठीक आहे, तर मी इथे टेबल ड्रॉ करते पुन्हा. x y आणि खाली आपल्याला x आणि y ची क्रमित जोडी काढायची, पेअर काढायचे. ठीक आहे, तर फर्स्ट आपण घेऊ x ची व्हॅल्यू 2 सपोज घेतली मी x ची व्हॅल्यू. आता इथे x इक्वल टू 2 दिलेला आहे, तर x ची व्हॅल्यू नेहमी 2च राहणार आहे. ठीक आहे, तर मग x 2 आहे, तर y ची व्हॅल्यू इथे काय येईल, इथे 2 दिलं, इथे 0 y आहे इक्वल टू 2, सो y इक्वल टू 0 बरोबर. तर y ची व्हॅल्यू 0 आली, म्हणजे हे पेअर झालं 2, 0. आता आपल्याला इथे x ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे, तर आपल्याला नेहमी x ची व्हॅल्यू 2च राहणार आहे. तर आपण y ची घेऊ, या केसमध्ये आपण y च्या व्हॅल्यू चेंज करत राहू. फॉर एक्झाम्पल मी y ची व्हॅल्यू 1 घेतली, तर ह्या इक्वेशन मध्ये टाका पुन्हा काय आहे, 1x प्लस 0y इक्वल टू 2. तर 1x प्लस 0 इंटू y ची व्हॅल्यू 1 घेतलेली आहे इक्वल टू 2. तर x इक्वल टू 0 इंटू 1 किती होईल, 0च होईल, 2, तर x इक्वल टू 2 बरोबर. तर y ची व्हॅल्यू 1, तर x ची व्हॅल्यू 2च. आता y ची व्हॅल्यू घ्या 4, y ची व्हॅल्यू 4 घेतली सपोज, तर x ची व्हॅल्यू काय येईल, 1x प्लस 0 इंटू y ची व्हॅल्यू आपण इथे 4 घेतलेली आहे, म्हणून 4 ने इथे मल्टिप्लाय केलं इक्वल टू 2. मग 1x प्लस 0 इंटू 4 इज 0 इक्वल टू 2, तर x ची व्हॅल्यू 2च येईल. तर x पुन्हा 2 राहील, y ची व्हॅल्यू 4. हे पेअर लिहायचं राहिलं आपलं. इथे x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 1, इथे x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 4. आता एक निगेटिव्ह नंबर घेऊ, y ची व्हॅल्यू आपण -3 घेऊ. तर y -3 असेल तर x ची व्हॅल्यू काय येणार, पुन्हा ह्या लिनियर इक्वेशन मध्ये किंवा रेषीय समीकरणात टाका. 1x प्लस 0 इंटू y ची व्हॅल्यू -3 इक्वल टू 2 बरोबर आहे. 1x प्लस 0 इंटू -3, 0 सोबत काही मल्टिप्लाय करा, कशानेही गुणाकार करा, 0च येतं, तर हे 0च राहील इक्वल टू 2, म्हणजे x इक्वल टू 2 राहील. 0 प्लस केलं तरी काही व्हॅल्यू चेंज होत नाही, तर x इक्वल टू 2, म्हणजे हे पेअर होईल 2, -3 क्रमित जोडी. ठीक आहे, तर मग आपल्याला हे 4 पॉइंट्स मिळाले कोणत्या इक्वेशन साठी, x इक्वल टू 2 साठी किंवा 1x प्लस 0y इक्वल टू 2 साठी हे 4 पॉइंट्स मिळाले. तर मग हे पॉइंट्स आपण तिथे मार्क करू. पहिला कोणता आहे, 2,0, तर 2,0 इथे येईल. दुसरा आहे 2,1, म्हणजे x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू 1, तर इथे येईल 2,1. थर्ड आहे 2,4, म्हणजे x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू 4, तर थर्ड पॉइंट इथे येईल 2,4. आणि पुढचा आहे 2,-3, तर 2 म्हणजे इकडे आलं, -3 इथे, तर फोर्थ पॉइंट इथे येईल 2,-3. आता ह्या 4 पॉइंट्स ना जोडणारी आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे बरोबर. ही अशी स्ट्रेट लाईन तुम्ही स्केलने ड्रॉ करा व्यवस्थित. माझी स्केल कंपास मध्ये छोटी आहे, तर इथं बोर्डवर कमी पडेल म्हणून मी हाताने ड्रॉ केले. तर ती एकदम स्ट्रेट पॅरलल टू धिस लाईन, जी वाय ऍक्सिस आहे ना त्याला पॅरलल अशी लाईन आली पाहिजे. तर ही लाईन आपली कोणत्या इक्वेशनची आहे, कोणत्या लिनियर इक्वेशन किंवा रेषीय समीकरणाची आहे, x इक्वल टू 2 ची लाईन आहे. स्ट्रेट लाईन आली पाहिजे पॅरलल टू वाय ऍक्सिस. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. y इक्वल टू 2 ची लाईन कशी येईल. आपण बघितलं x इक्वल टू 2 ची लाईन पॅरलल टू y ऍक्सिस येते बरोबर.
तर y इक्वल टू 2 ची लाईन आपल्याला कशी ड्रॉ करता येईल. मग y इक्वल टू 2 म्हणजे काय, 0x प्लस 1y इक्वल टू 2. कारण इथे 0 न मल्टिप्लाय केलं की ते 0च येईल, बरोबर. तर मग आपण ह्याचे 4 पॉइंट्स काढू. पुन्हा असा टेबल तयार करा एक्स वाय आणि एक्स वायचा पेअर काढायसाठी. तर इथे पहिला एक्स येईल, वाय आणि इथे एक्स कॉमा वाय. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे इथं वाय ची व्हॅल्यू आहे, तर आपण एक्स च्या व्हॅल्यू चेंज करत राहू, कारण वाय ची व्हॅल्यू नेहमी 2च राहणार आहे, बरोबर. तर एक्स सपोज मी घेतलं, एक्स ची व्हॅल्यू 2 घेतली, तर ती ह्या इक्वेशन मध्ये टाका. इक्वेशन काय आहे आपली, 0x प्लस 1y इक्वल टू 2. आता x ची व्हॅल्यू आपण 2 घेतलेली आहे. 0 इंटू 2 प्लस 1y इक्वल टू 2. 0 इंटू 2 इज 0 प्लस 1y इक्वल टू 2. सो y इक्वल टू 2. तर y ची व्हॅल्यू 2च राहील. तर हे काय पेअर झाला, 2,2. ठीक आहे. आता नेक्स्ट व्हॅल्यू घेऊ x ची 4 घेऊ. 4. तर y ची काय येईल, पुन्हा त्याच इक्वेशन मध्ये 0 प्लस 1y इक्वल टू 2. तर x ची व्हॅल्यू आपण इथे 4 घेतलेली आहे. ह्या आपल्या x ऍक्सिस किंवा y ऍक्सिस वर जे नंबर आहेत ना त्यातले घ्यायचे, म्हणजे लाईन ड्रॉ करता येते आपल्याला. तर मग इथं 0 इंटू x ची व्हॅल्यू 4 घेतलेली आहे, प्लस 1y इक्वल टू 2. 0 इंटू 4 इज 0 प्लस 1y इक्वल टू 2. सो y इक्वल टू अगेन 2. y इक्वल टू 2 आपली इक्वेशन आहे, त्यामुळे y ची व्हॅल्यू चेंज नाही होणार, नेहमी 2च येणार. ठीक आहे. तर हे आपलं पेअर झालं 4,2. आता पुढची व्हॅल्यू घेऊ, x ची -1 घेतली सपोज. तर y ची काय येईल, पुन्हा ह्या इक्वेशन किंवा समीकरणात घाला. 0 इंटू -1 प्लस 1y इक्वल टू 2. 0 इंटू काही असेल तरी 0च येतं, बरोबर. प्लस 1y इक्वल टू 2. सो 1y इक्वल टू 2. सो y इक्वल टू 2 येईल. y ची व्हॅल्यू 2 झाली. तर हे काय पेअर झालं आपला, -1,2. आता x ची व्हॅल्यू सपोज आपण -5 घेतली, तर y ची व्हॅल्यू काय येईल, पुन्हा ह्या समीकरणात किंवा इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू घाला. 0 इंटू x ची व्हॅल्यू -5 प्लस 1y इक्वल टू 2. 0 इंटू काही असेल तरी 0 येतं, प्लस 1y इक्वल टू 2. तर 1y इक्वल टू 2 म्हणजेच काय, y इक्वल टू 2. तर हे कोणतं पेअर होईल आपलं, -5,2. पेअर म्हणजे क्रमित जोडी. ठीक आहे, x आणि y ची क्रमित जोडी. तर आता हे पॉइंट्स आपण तिकडे मार्क करू. पहिला पॉइंट काय आहे, 2,2. तर x ची व्हॅल्यू 2, y ची पण 2. तर इथे येईल, बरोबर, 2,2 असेल. दुसरा पॉइंट आहे 4,2. 4,2 कुठे येईल, x ची व्हॅल्यू 4, y ची 2. तर इथे येईल 4,2. थर्ड पॉइंट आहे -1,2. तर -1 म्हणजे इथे आणि y ची 2 म्हणजे इथे येईल -1,2. फोर्थ पॉइंट काय आहे, -5 म्हणजे x ची व्हॅल्यू -5, y ची 2. तर x ची -5 आणि y ची 2 म्हणजे इथे येईल, ह्या लाईन मध्ये -5,2. तर आता ह्या चारही पॉइंट्स ना जोडणारी लाईन ड्रॉ करा. तुम्हाला स्केल नाही करायची आहे. तर ही जी लाईन असेल ती कोणत्या इक्वेशनची असेल, कोणत्या समीकरणाची, y इक्वल टू 2 ची. आणि जी ही लाईन येईल ती पॅरलल टू x ऍक्सिस येईल. y इक्वल टू 2 ची जी लाईन ग्राफ वरती येईल किंवा आलेखावरती जी रेषा आपण ड्रॉ काढू ती पॅरलल टू x ऍक्सिस असेल, x ऍक्सिसच्या समांतर असेल. ठीक आहे, समजलं का. एकदा तुम्ही हे तिन्ही एक्झाम्पल स्वतः करून बघा तुमच्या ग्राफ बुक मध्ये किंवा नॉर्मल नोटबुक मध्ये करून बघितलं तरी चालेल, जर तुम्हाला अजून बुक्स मिळाले नसतील तर जेव्हा स्वतः कराल ना तेव्हा लक्षात येईल की हे कसे पॉइंट्स आले किंवा हे आपण कसं ड्रॉ करतो. ठीक आहे.